नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे बकासूर. 5 पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्या गावाच्या बाहेर एक बकासूर नावाचा राक्षस राहत होता. तो राक्षस गावातील लोकांना खूप त्रास देत होता. गावात यायचा, गावातली माणसं खायचा, त्रास द्यायचा. गावातली लोक त्याच्या त्रासाला कंटाळून गेली होती. एकदा गावातले लोक एका ठिकाणी जमून त्यांनी निर्णय घेतला की या बकासुराचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मग काय बरं बंदोबस्त करावा याचा? तो मारलाही जात नव्हता, खूप बलाढ्य होता. मग सगळे गावचे लोक मिळून बकासुराकडे गेले आणि त्याला म्हटले की तू असं गावात येऊन आम्हाला त्रास देतोस. तुला खायला काय लागेल ते आम्ही तुला इथेच पाठवून देत जाऊ, पण तू गावात येत जाऊ नको. बकासूर म्हणाला, बरं ठीक आहे, मला रोज एक माणूस, 2 जनावर आणि बैलगाडी भरून अन्न पाठवत जा. ठीक आहे म्हटले सगळे. मग वापस गावात आले. मग गावातल्या एक जणाने एक माणूस त्यांच्या घरातील आणि गाडीभर अन्न आणि 2 जनावरं द्यायचे ठरले. प्रत्येकाने एक दिवस. असे रोजचे चालू होते. असे करत करत अज्ञातवासात असलेल्या पांडवांच्या घराची बारी आली. लोकांनी पांडवाच्या घरी येऊन त्यांना सांगितले की तुमच्या घरातला एक माणूस, 2 जनावरं आणि गाडीभर अन्न उद्या तुम्ही द्यायचे आहे बकासुराला. पांडव ठीक आहे म्हटले. मग दुसऱ्या दिवशी 2 जनावरे, बैलगाडी भरून अन्न, फळे आणि भीम हे सगळेजण बकासुराच्या गुहेकडे निघाले. गुहेसमोर बैलगाडी थांबली. भीमाने बैलगाडीतून खाली उडी मारली आणि गुहेकडे निघाला. गुहेत गेला आणि इकडे तिकडे पाहिलं तर बकासूर मस्त झोपलेला होता. भीम बाहेर आला आणि बैलगाडीजवळ फिरू लागला. फिरून फिरून त्याला भूक लागली. मग बैलगाडीतील एक एक पदार्थ काढून त्याने खायला सुरुवात केली. असे करून बैलगाडीतील सगळे पदार्थ त्याने फस्त केले. थोड्या वेळाने बकासूर उठला. बकासुराला खूप भूक लागली होती. बकासूर बाहेर येऊन बघतो तर काय, बैलगाडी रिकामी दिसते. बैलगाडीत काहीच नाही. बकासूर गर्जना करत त्या बैलगाडीजवळ आला तर बैलगाडीच्या खाली भीम मस्त झोपला होता. 2 जनावरे झाडाला बांधलेली होती. बकासुराने ती 2 जनावरे फस्त केली आणि भीमाकडे वळला. भीमाजवळ येऊन त्याने भीमाला लाथ मारली की भीम खडबडून जागा झाला. दोघांमध्ये युद्ध झाले आणि भीमाने बकासुराचा वध केला आणि परत गावामध्ये आला. गावातील लोकांना खूप आनंद झाला आणि भीमाचा जय जयकार करू लागले. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.